महाविकास आघाडीचे उमेदवार असतील त्या ठिकाणी निश्चितपणानं महाविकास आघाडीच्या उमेदवारांचाच विजय होणार आहे। राजकारणामध्ये मी येईन असं मला वाटलं नव्हतं। ही जी लोकं आहेत ही कुटुंबाशी प्रामाणिक राहिलेली लोक आहेत। तर आम्ही निश्चिंत राहिलो आणि मी नगरपालिकेमध्ये जायला सुरुवात केली। हाडमध्ये आपण तो बदल घडवून आणला। जे स्वप्न माझ्या वडिलांनी पाहिलेलं होतं, एक स्वतःला एक चॅलेंज मिळालं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश करत असताना ज्या मतदारसंघातून मी येते तिथे रोजगाराचा प्रश्न हा सर्वाधिक आहे, पण आज तसं कुठेही दिसत नाही। जी आरोग्य व्यवस्था आपल्याला पाहिजे तसं एक चांगलं हॉस्पिटल सुद्धा आज महाडमध्ये नाही। कोकणाला पाहिजे तसा विकास झालेला नाही। त्या ऐतिहासिक महाडला कायम विकासापासून आपण वंचित ठेवलेला आहे। तरुण पिढी सुद्धा आकर्षित झाली पाहिजे ना। जनतेला खऱ्या अर्थानं आर्थिकरित्या सक्षम तर सोडूनच द्या, लाचार ठेवायचं। आपल्याकडे पोटेन्शियल आहे, पण ते पोटेन्शियल ओळखणारी व्यक्ती फक्त पाहिजे आहे। सत्तेच्या मस्तीमुळे प्रत्येकापर्यंत गुंडगिरी दादागिरी करायची हे आजवरचा त्यांचा इतिहास आहे। नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण बघतोय की राज्यामध्ये सध्या विधानसभेचं बिगुल चांगलंच वाजलंय। सगळीकडे राजकीय घडामोडींना चांगलंच उधाण आलं आहे। या अशामध्येच मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये प्रॉमिस केलेलं की मी फक्त महाराष्ट्रातील चर्चेतले चेहरे तुमच्यासोबत घेऊन येणार आहे। आणि या चर्चेतल्या चेहऱ्यांमध्ये मी आज घेऊन आलो आहे स्नेहल जगताप यांना। स्नेहल जगताप यांनी नगराध्यक्षपद भूषवलं असलं तरी त्यांची राजकीय घडामोड कशी सुरू झाली, राजकारणात ते कशा आला, याला एक वेगळी इंटरेस्टिंग गोष्ट आहे। ती इंटरेस्टिंग गोष्ट आपण आज जाणून घेणार आहोत। मॅम, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे। काय सांगाल, कशा आहात? आणि विधानसभेपर्यंत येऊन ठेपलाय, तुमची उमेदवारी जाहीर झाली, आता सगळे घडामोडी सुरू झाल्यात, पण हा प्रवास नेमका सुरू कसा झाला हे आम्हाला ऐकायला आवडेल। सगळ्यात आधी तर आपण मुंबई आउटलुकचं मी आपल्या संपूर्ण टीमचं मनापासून आभार व्यक्त करते की आपण हे मला प्लॅटफॉर्म दिलं, की आपल्या ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी अनेक माझ्या लोकांशी कनेक्ट होऊ शकते। हा जो काही राजकीय प्रवास, राजकीय मी म्हणत नाही, पण एक समाजकारणाचा वारसा आमच्या कुटुंबाला आधीपासूनच लाभलेला आहे। माझे वडील स्वर्गीय माणिकराव जगताप साहेब जेव्हापासून ते काँग्रेसमध्ये असल्यापासून, विद्यार्थी काँग्रेस असेल, युवक काँग्रेसच्या त्या चळवळीपासून ते अगदी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षापर्यंत आणि त्याच्यानंतर आमदार, हा इथवरचा प्रवास त्यांचा आम्ही खूप लहान असल्यापासून पाहिलेला आहे। आणि समाजकारणाला पूर्ण वेळ झोकून देत असताना, कुठेतरी एक कौटुंबिक हा वारसा लाभलेला असताना 2016मध्ये योगायोगाने नगरपालिकेची निवडणूक जाहीर होत असताना थेट नगराध्यक्ष म्हणून संपूर्ण देशाभरामध्ये अनाऊन्स झालं। आणि ते अनाऊन्स होत असताना त्यावेळेला महाडमध्ये महिला आरक्षण जाहीर झालं। आणि योगायोगाने लॉचं शिक्षण मी मुंबईमध्ये घेत असताना सुट्टीमध्ये महाडला आले होते। आणि आल्या असल्याकारणाने त्या ठिकाणी हे आरक्षण जाहीर होणं आणि त्याचबरोबर बैठकीच्या माध्यमातून एकमुखी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर तो एक निर्णय झाला की आपण आपल्या कुटुंबातला सदस्य त्या ठिकाणी उभा करावा आणि स्नेहलला आपण ती उमेदवारी घोषित करावी। पण राजकारणामध्ये मी येईन असं मला वाटलं नव्हतं, पण ते इतकं मला असं वाटतं 10 दिवसामध्ये इतकं हार्ड अँड फास्ट झालं की आपण मला असं वाटतं तिथपासून तो प्रवास सुरू झाला। म्हणजे इतकी नौकी होते की वडिलांना, म्हणजे पप्पांना काम करताना पूर्वीपासून पाहिले, पण आपण त्या क्षेत्रामध्ये ते असताना काम करावं किंवा त्यांच्यासमोर कशा पद्धतीनं आपण केलं पाहिजे हे एक वेगळं दडपण कायम मनामध्ये राहायचं। आणि ती निवडणूक सामोरे जात असताना अत्यंत म्हणजे 150 वर्ष आमच्या नगरपालिकेला पूर्ण झालेत, महाड नगर परिषदेला। आणि त्या नगरपालिकेमधून लहान म्हणजे कमी वयाची नगराध्यक्ष म्हणजे अवघ्या 27व्या वर्षी मला त्या ठिकाणी थेट जनतेतनं निवडून येऊन संपूर्ण महाड शहराचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली। पण आता गेल्या 5-6 वर्षामध्ये तुमचं एक धडाडीचं व्यक्तिमत्व म्हणून तुमचं नाव पुढे येतं आहे। पण ह्या सगळ्यामध्ये मी जेव्हा ग्रामीण लोकांशी चर्चा करत होतो, जेव्हा तुमची उमेदवारीची चर्चा सगळीकडे सुरू होती की उद्धव ठाकरे गटाकडून तुमचं नाव पुढे येत होतं, तेव्हा एक शहरातलं राजकारण आणि तुमचा जो मतदारसंघ आहे तिथलं राजकारण एक कम्प्लीट वेगळं आहे। सो तिथे ना 2 गोष्टी होतात। ते म्हणजे एक असं की स्नेहल जगताप उभ्या राहणार आहेत असा प्रश्न, मग पहिलं त्याला लागूनच येतं की माणिक जगतापांची मुलगी, हा लगेच येतं कारण तो ग्रामीण जो शेतावर बांधावरती जाणार जी चर्चा आहे ना त्या टोमनं की हा माणिक जगतापांची मुलगी आपल्या इथून उभी राहणार, हे एक येतं। तर तुम्हाला ते छान वाटतंय की आज एक इंडिपेंडेंट आणि एक धडाडीचं नेतृत्व म्हणून तुमचं नाव पुढे येतं, काय सांगाल? दोन्हीमध्ये फरक कसा बघतो? फरक असं काय माहिती आहे की ज्यावेळेला मी निवडणूक लढली त्यावेळेला अर्थातच वडिलांच्या एक संकल्पनेतून किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली ती निवडणूक लढवत असताना आपण खऱ्या अर्थानं काहीतरी एक वेगळं कसं करू शकतो ह्याचं मार्गदर्शन मला वेळोवेळी त्यांच्याकडनं मिळत गेलं। दुर्दैवाने कोरोना काळामध्ये त्यांचं दुःखद निधन झालं। त्या 5 वर्षामध्ये मी उत्तमरित्या महाड शहराचं काम पाहत असताना त्याच्यामध्येच त्यांचं एकदम अकाली निधन होणं हे खरं तर मला, माझ्या संपूर्ण फॅमिलीकरता एक खूप शॉकिंग होतं।
त्याच्यानंतर जो 80,000 मतदार आहे, जो माझ्या वडिलांना 2004 ते 9पर्यंतची आमदारकीची संधी मिळाली, त्याच्यानंतर त्यांना दुर्दैवाने पराभवाला सामोरं जावं लागलं आत्तापर्यंतचं. पण त्याच्यानंतर म्हणजे त्यांच्या जाण्याने कुठे एक पोकळी निर्माण झालेली होती. मग त्यावेळेला असं झालं की ही जी लोकं आहेत ही कुटुंबाशी प्रामाणिक राहिलेली लोकं आहेत. त्यांच्या न्यायहितासाठी कायमच माझे वडील मग आमदार असतील नसतील किंवा कोणतं पद जरी नसलं तरीसुद्धा त्याच जिद्दीने ते त्या लोकांकरता कायम उभे राहिले. मग जर का अशी परिस्थिती निर्माण झाली असेल आणि जर आपल्या लोकांकरता जर का आपण काहीतरी करू शकलो तर हीच ती वेळ आहे. म्हणून योगायोगाने हा प्रवास माझा सुरू झाला. म्हणजे विधानसभेपर्यंतचा हा विषय त्यावेळेला तरी मनात नव्हता, कारण अर्थात आज जर का आबा असते तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते पुढाकार त्यांचा असता. मी तुम्हाला त्याच ह्याच्यावरती सांगू इच्छितो की तुमच्याबद्दल लोकांना सॉफ्ट कॉर्नर नाही म्हणता येणार त्याला, की चांगली एक इमेज ह्यासाठी आहे की जेव्हा साहेबांचं निधन झालं त्यावेळेनंतर तेव्हा पाऊस होता भरपूर, आपल्या महाडमध्ये पूर आला होता. अशावेळी तुम्ही दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी तुम्ही नगरपालिकेत हजर राहिलात, तर ती आठवण आजही लोकांकडे आहे. सो त्याबद्दल काय सांगा? कसं आहे, त्यावेळेला तर अर्थात ती परिस्थिती म्हणजे फार वेगळी होती. म्हणजे 2005 साली जो पूर आला त्याच्यापेक्षा भयंकर महाप्रलय हा 2021मध्ये आला. आणि त्यावेळेलाच कोरोनामध्ये पप्पा आजारी होते, मुंबईमध्ये हॉस्पिटलमध्ये त्यांच्याबरोबर ट्रीटमेंट चालू होती. आणि आम्ही सगळेजण इथे असल्याकारणाने तिकडे अचानकपणे इतका जोरदार पाऊस होऊन महाप्रलय जे आलं, मग त्याच्यामध्ये द्विधा मनस्थिती होती की आपण आता वडिलांसोबत थांबायचं का तिकडे. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते मला म्हटले की तू इथून निघ आणि महाडला जा. महाडला गेल्यानंतर 2 दिवसामध्ये त्यांची प्रकृती सुधारते आहे असं समजल्यानंतर आम्ही निश्चिंत राहिलो आणि मी नगरपालिकेमध्ये जायला सुरुवात केली. पण इतकं शॉकिंग होतं की 26 तारखेला त्यांचं निधन 26 जुलैला जे झालं, मला असं वाटतं त्यावेळेला कुटुंबाला सावरत असताना एक अशी परिस्थिती निर्माण झालेली होती की आपण कुटुंबासाठी आज थांबायचं का आज आपलं जे परिवार जो माझ्या वडिलांनी सुद्धा जोडलेला आहे त्याच्याकरता आज आपण धीराने उतरायचं. त्यावेळेचा जी भूमिका होती ती मला असं वाटलं की कुठेतरी हे त्यांनीच मला सुचवलं असावं की आज आपण ह्या परिवाराकरता बाहेर गेलं पाहिजे. म्हणून मी दुसऱ्याच दिवशी माझ्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी गेले आणि संपूर्ण यंत्रणा जी आपण बघत होतो की महाडमध्ये अतिशय गंभीर परिस्थिती होती, मग ती सर्व यंत्रणा ती माझ्या त्या नगरपालिकेमधून आपण राबवत राहिलो. पण आता बघतो की तुमचं शिक्षण तसं मुंबईत झालं आहे पूर्ण, आणि तुमचा जो मतदारसंघ आहे आता मुंबईमध्ये लोकांना कनेक्ट व्हायला म्हणजे शाखा असतात, आपले ऑफिसेस, वेगवेगळ्या गोष्टी असं की लोकांना लगेच मतदारसंघामध्ये कनेक्ट होता येतं. कट्टू तुमचा जो मतदारसंघ आहे की तिथे तुम्हाला प्रत्येक गावावरती प्रत्येक वेशीवरती जाण्यासाठी एक ठराविक डिस्टन्स हे करायला लागतं. सो तुम्हाला असं तो चॅलेंज वाटतो का की लोकांची जनसंपर्क वडिलांमुळे झाला आहे तो बट ऑब्वियस आहे, बट कनेक्ट होणं तेवढं इझी वाटतं की त्याच्यामध्ये काय चॅलेंजेस आहेत की आता तुम्हाला प्रत्येक गावामध्ये समजा आता बिरवाडी असेल, पुन्हा महाड, नंतर हा जो सगळा पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये जाण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्याकडे काय प्लॅन्स आहेत? नाही, आता आपण कसं केलं की नगरपालिके थ्रू मला एक प्लॅटफॉर्म मिळाला की जरी पप्पांचं त्यावेळेला एक मार्गदर्शन असलं तरीसुद्धा मला एक स्वतःला एक चॅलेंज मिळालं की आपण मुंबईसारख्या शहरामध्ये शिकत असताना आपल्या शहरामध्ये तशा पद्धतीच्या गोष्टी आपण कशा करू शकतो, ते एक त्यावेळेचं चॅलेंज मी स्वीकारलं आणि महाडमध्ये आपण तो बदल घडवून आणला. तसाच बदल संपूर्ण तालुक्यामध्ये जे स्वप्न माझ्या वडिलांनी पाहिलेलं होतं ते स्वप्न कुठेतरी अर्धवट न राहता तो भविष्यामध्ये आपण कशा पद्धतीनं सत्यात उतरवू शकतो ह्याच्यासाठी मी वाटचाल सुरू केली. पण ते करत असताना अर्थात माझ्या वडिलांबरोबर राहिलेला सर्व जो जनसमुदाय आहे आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश करत असताना त्यांच्याबरोबर असणारी सर्व निष्ठावंतांची टीम ही आम्ही ज्यावेळेला सगळे एकत्र आलो त्यावेळेला एक वेगळा बदल तालुक्यामध्ये बघायला मिळाला. तो बघत असताना प्रत्येक गावामध्ये म्हणजे हे 3 तालुके आहेत, महाड, पोलादपूर आणि माणगाव, तिन्ही तालुक्यांमध्ये तसं गावागावामध्ये जात असताना फारसा वेगळा असा आपल्याला काही वेगळं करावं लागलं नाही, कारण पूर्वीपासूनचा असणारा त्यांच्याबरोबरचा संपर्क तो अधिक वाढत गेला आणि तो अधिक कशा पद्धतीनं व्हावा म्हणजे पूर्ण बूथनिहाय त्या ठिकाणी आम्ही आढावा घेत असताना त्या गावांमध्ये 393 बूथपैकी प्रत्येक गावामध्ये पोचण्याचा मानस मी ठेवला आणि प्रत्येक वाडी वस्तीवरतीच जाण्याचं की जेणेकरून आपण ज्यावेळेला त्या लोकांपर्यंत पोहोचतो त्याच वेळेला त्यांच्याशी आपण कनेक्ट होऊ शकतो. अशा पद्धतीनं आपण गेल्या 2 वर्षामध्ये ते काम सुरुवात केलं. आता तुमचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघासाठी तुमची विकासाची व्याख्या काय? विकासात्मक गोष्टी म्हणजे कसं आहे की लोकप्रतिनिधी म्हणून आपण ज्यावेळेला निवडून येतो तो एक वेगळा विश्वास आपल्यावरती आपली जनता टाकत असते.
कारण प्रत्येकाच्या मनामध्ये असं वाटतं की आपल्याला काहीतरी वेगळं ह्या आपल्या तालुक्यामध्ये आणलं पाहिजे. मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या तर बाय डिफॉल्ट होणाऱ्या असतात, पण काहीतरी वेगळं काय, तर माझ्या ज्या मतदारसंघातनं मी येते तिथे रोजगाराचा प्रश्न हा सर्वाधिक आहे. जिथे आजवर 2 मुख्य MIDCs ह्या माझ्या मतदारसंघात येतात, म्हणजे एक माझी महाडची असेल आणि एक माझी माणगाव निजामपूर भागातली असेल. पण तिथे आजही जर का आपण बघितलं तर पाहिजे तशा इंडस्ट्रीज आपल्याकडे आलेल्या नाहीत. हे खरं तर दुर्दैव आहे. म्हणजे 15 इयर्स आपण म्हणतो की 15 वर्ष इतके मागे आलेलो आहोत आपण तालुक्याच्या बाबतीतला विचार केला तर, की त्यावेळेसचा माझ्या वडिलांचं एक धोरण होतं की जास्तीत जास्त काम हा माझ्या तरुण पिढीला मिळालं पाहिजे. पण आज तसं कुठेही दिसत नाही. त्याच्यामुळे माझा मुख्य प्रश्न हा रोजगाराचा आहे. पण रोजगार निर्मिती करत असताना त्याचबरोबर दुसरा मुख्य प्रश्न आहे तो आरोग्याचा आहे. आरोग्य व्यवस्था आमच्या महाड तालुक्यामध्ये, महाड, पोलादपूर, माणगाव ह्या तालुक्यामध्ये इतकी कोलमडलेली आहे की पाहिजे तशा गोष्टी नाही, यंत्रणा तर सोडूनच द्या. म्हणजे ज्या वेळेला माझे पप्पा आमदार होते त्यावेळेला ट्रॉमा केअर सेंटर त्यांनी आणलं. ते पण त्यावेळेला इतकं त्यांच्या असणाऱ्या सरकारमध्ये त्यांनी इतकी एक वेगळी भूमिका मांडली की माझ्याकडे हे ट्रॉमा केअर सेंटर होणं का गरजेचं आहे. कारण रत्नागिरीपासून त्या पट्ट्यातनं आपण ज्यावेळेला होतो त्यावेळेला महाड हे मध्यभाग आपल्याला मिळतं. मग महाडमध्ये जर का आपल्याला बेसिक उपचार आपल्या कुठल्याही व्यक्तीला आपण करू शकलो, त्याला स्टेबल करू शकलो, तर तिथपासून तो पुढे आपल्याला मुंबईला नेण्याकरता एक डिस्टन्सपर्यंत तो काहीतरी स्टेबल राहू शकेल. पण आज ह्याच्यासाठी सुद्धा आपण इतके मागे आलेलो आहोत की जी आरोग्य व्यवस्था आपल्याला पाहिजे तसं एक चांगलं हॉस्पिटलसुद्धा आज महाडमध्ये नाही. शासकीय रुग्णालयाची नाही ना, इतकी दुर्दशा झालेली आहे की आपल्याला कुठल्याच गोष्टी बघायला मिळत नाहीत. त्याचबरोबर आपल्याकडे शिक्षण व्यवस्थासुद्धा अजून खूप आपण मागे आहोत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इतक्या आपण म्हणजे मला असं वाटतं रेग्युलराईज करण्याच्या म्हणजे इतकं गरजेचं आहे की हे जेव्हा आपण काहीतरी बदल घडवू ना, मला असं वाटतं तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण काहीतरी. हा, म्हणजे तुम्ही जो रोजगाराचा मुद्दा मांडलात, तर आता महाड, माणगाव ह्या पट्ट्यातून जवळजवळ 80% लोक ही मुंबईला स्थलांतरित झालेली आहेत ऑलरेडी. म्हणजे MIDC जरी आपल्या तिथे असली तरी पण तिथे कामाला कोण आहेत तो मुद्दा वेगळा आहे. तरी पण जर एवढा ग्रामीण पट्टा आहे आणि जवळजवळ शेती 60% शेती त्या पट्ट्यातली बंद झाली आहे. सो याच्यावरती आपण जसं तुम्ही रोजगाराचा मुद्दा मांडलात तसंच काही सरकारच्या योजना देखील असतात ज्या शेतकऱ्यांसाठी असतात, ज्याचा लाभ आपल्या कोकणाच्या साईडला तिकडं तेवढा नाही घेतला जात जेवढा पश्चिम महाराष्ट्रामध्ये वगैरे घेतला जातो. सो त्यासाठी आपण म्हणजे प्लॅन्स असतील तुमच्याकडे, पण ॲज अ अवेअरनेस किंवा बा इथे आपण रोजगार आपल्यासाठी उपलब्ध करू शकतो किंवा ह्या योजना खूप गव्हर्नमेंटच्या योजना आहेत ज्या आपल्या लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत. फॉर एक्झाम्पल बांबूच्या शेतीपासून ज्या छोट्या छोट्या म्हणजे कुक्कुटपालन वगैरे असेल, पण त्याचा अवेअरनेस आपल्या लोकांना नाही आहे. सो त्याच्यासाठी आपल्या डोक्यात काय आहे का प्लॅन की आपण ह्याच्यासाठी काही मेळावे असतील, माहिती देणं असेल तर काय करू शकतो? कसे आपण ग्रामपंचायत निहाय आपण अनेक गावांमध्ये त्या वेळेला प्रत्येकापर्यंत ती माहिती देत राहतो. पण शेती व्यवसायाबद्दल जर का बोलायचं झालं तर तसं कोकण कायमच समृद्ध राहिलेलं आहे. असं आपण म्हणतो की आपल्याला पश्चिम म्हणजे जे घाटावरच्या ज्या परिस्थिती असतात तशा आपल्याकडे जरी नसल्या तरीसुद्धा जो निसर्गाशी एक निगडीत असणारं आपलं जे कोकण आहे तशा पद्धतीनं आपण कायम मागे राहिलेलो आहोत. कोकणाला पाहिजे तसा विकास झालेला नाही. कोकणचं कॅलिफोर्निया करत फक्त आपण म्हणत राहिलो पण तो काही झालेला नाही. ऐकायला छान अगदी ऐकायला. पण कसं आहे, आता ज्या मतदारसंघामध्ये मी आहे तिथे आपल्या धरणाचा प्रश्न आहे. ते धरण जर का आपण झालं तर त्या ठिकाणी तो जो संपूर्ण किनारपट्टा आहे तो समृद्ध करत असताना शेतीला त्या ठिकाणी आपला चांगल्या पद्धतीचा शेतकऱ्यांना न्याय देता येईल. तिथेच रोजगार निर्मितीसुद्धा होते. म्हणजे पर्यटनसुद्धा इतकं उत्तमरित्या आपल्याकडे चालतं. म्हणजे जो ऐतिहासिक म्हणून आपण कायम फक्त बोलत राहतो त्या ऐतिहासिक महाडला कायम विकासापासून आपण वंचित ठेवलेला आहे. पाहिजे तसा रोजगार तर उपलब्ध करूनच देत नाही आहोत, पण शेतकऱ्यांकरता सुद्धा ही आपल्याला संधी मिळते. मग भविष्यामध्ये काम करत असताना माझे हे प्रमुख मुद्दे असणारच आहेत की आपण धरणांना कशा पद्धतीनं धरण बांधणं असेल, त्याचबरोबर त्याच्यातून आपण रोजगार निर्मिती करत असताना माझ्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्या शेती व्यवसायामध्ये किंवा तरुण पिढीसुद्धा आकर्षित झाली पाहिजे ना. आज हॉर्टिकल्चर असेल, ॲग्रिकल्चरच्या माध्यमातून यूथनी सुद्धा ह्याच्यामध्ये अट्रॅक्ट होणं आणि ते करणं गरजेचं आहे. असं काही नाही आहे की शेती करणारा माणूस हा फार वेगळा आपण एका नजरेने बघतो, पण मी सुद्धा एका शेतकऱ्याचीच मुलगी आहे. म्हणजे आपण ज्या भागात राहतो त्या भागाला ॲग्रिकल्चर म्हणजे त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण वर आणणं गरजेचं आहे. हे सगळे भविष्यातले माझे नक्कीच मुद्दे असणार आहेत. आपण बघतोय की आता महाड शहरामध्ये बांधकामाचं हे पेव गेल्या 10 वर्षात खूप जास्त फुटलं. म्हणजे महाड पहिले असं सुसमृद्ध होतं किंवा मोकळं होतं, तेच आता आपण गेल्या 10 वर्षात बघतोय तर म्हणजे कल्याण डोंबिवलीची जी अवस्था आहे किंवा बदलापूरसारखी जी अवस्था आहे सेम ॲज इट इज महाड झालं आहे.
ठीक आहे, पण त्याच्यामुळे आता झालं असं की पाण्याचा योग्य निचरा होत नाही आहे. पाणी शहरामध्ये प्रत्येक पावसाळ्यात भरायला लागलं. सो त्याच्यावरती आपल्याकडे काय प्लॅन्स आहेत? कसं आहे, वास्तविक पाहता महाड हे असं जे वसलेलं आहे ना, ते अगदी आपली जी आखणी आहे ना, ती अगदी सॉसरसारखी आहे. बघा, आपण असं अगदी खोलवर असे आहोत. म्हणजे कुठूनही जर का आपण म्हटलं तर ते पाणी आतमध्ये येऊन शिरतं. पण त्याच्यासाठी म्हणून आपल्याकडे प्लॅन्स असेच आहेत की धरण ज्या वेळेला आपण बांधू, पाण्याचा योग्य निचरा त्यावेळेला होणार आहे. त्याचबरोबर नगरपालिका अंतर्गत किंवा महाड शहराच्या अंतर्गत जितक्या गोष्टी आपल्याला ते निचरा होण्याकरता करावं लागेल, ह्याच्यासाठी आपल्याला उपाययोजना करणं गरजेचं आहे. म्हणजे अंडरग्राऊंड आपण ज्या म्हणतो ना, की ज्या सुविधा आहेत त्या आपण सध्याला देऊ शकत नाही, कारण आपला फ्लड प्रोन एरिया आहे. तो फ्लड प्रोन एरियामध्ये आपल्याला बऱ्याच बारकाईने तो विचार करावा लागतो. त्याचबरोबर ही जी रिटेनिंग वॉल आहे ती बांधणं आवश्यक आहे. म्हणजे ज्या वेळेला पाणी येतं ते तितक्या फोर्सने आत येणार नाही, ह्याच्यावरती आपल्याला काम करायला पाहिजे आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आज आपण बघतो ना की तेच तुमचा जो मुद्दा त्यालाच मी कनेक्ट करतो की आपल्या जो महाडचा जो आतला जो भाग आहे, गावांकडचा पट्टा आहे, तिकडे जंगलतोड प्रचंड प्रमाणात होते आणि त्यामुळे तळीयेसारख्या घटना देखील वाढल्यात आता. आणि तो भोरघाट वरणघाट असेल तिथे दर पावसाळ्यात दरड कोसळायच्या ह्या पण व्हायला लागतात. त्याच्यावरती असा सशक्त कायदा आला पाहिजे का जंगलतोडवरती, असं तुम्हाला वाटतं का? हो, नक्कीच आला पाहिजे ना. कसं आहे, आता ज्या वेळेला एक दरडग्रस्त गावं म्हणून आपण घोषित करतो त्या वेळेला त्यांचं स्थलांतर होणंसुद्धा गरजेचं आहे. पण आपल्याकडे काय होतं, दुर्दैवाने स्थलांतर करत असताना त्यांना योग्य ती जागा म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा नाही होत ना. मग ह्याच्यावरती आवाज उठवणारा जर व्यक्ती असेल तरच भविष्यामध्ये ह्या गोष्टी थांबतील की नाही. मग म्हणून मी म्हणते ना की लोकप्रतिनिधी म्हणून ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की आपल्याकडे काय काय गोष्टींची कमतरता आहे आणि त्या सगळ्या लोकांना कसा न्याय देता येईल. मूलभूत सुविधा या बाय डिफॉल्ट प्रत्येकजण करतच राहणार आहे. त्याच्यावरती अधिक भर न देता काहीतरी वेगळं, म्हणजे ह्या सगळ्याचा ज्या वेळेला 2005 साली दासगावमध्ये आणि ही जी दुर्घटना झाली बघा, त्या साईडला लँडस्लाईड झालं, त्यावेळेलासुद्धा हीच गंभीर परिस्थिती होती. म्हणजे असं नाही आहे की आपल्याकडे तो अहवाल नसतो की कोणते जागा आपल्याकडे दरडग्रस्त आहे किंवा ते धोकादायक आहेत. पण त्या वेळेला जर का आपण योग्य उपाययोजना किंवा निर्णय घेतले ना, तर कदाचित असे अनेक जीवघेणे मला वाटतं प्रकार थांबतील. अजूनही अंमलबजावणी गेल्या काही वर्षात झाली नाही. पावसाळा आला की त्या गावांची नावं जाहीर तळीच्या लोकांना अजूनही न्याय दिलेला नाही आहे ना. म्हणजे वेळोवेळी आपण शासन दरबारी जाऊन सुद्धा जर अशा गोष्टी घडणार असतील तर त्या लोकांना न्याय देणार कोण? म्हणजे मला असं वाटतं की आत्तापर्यंत जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी खरं ह्याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे होता का नाही. मग हे आपण कुठेही म्हणजे आपल्याला बघायलाच मिळत नाही आहे ना. मग ती लोक अजूनही त्या न्यायाच्या प्रतीक्षेत का आहेत बरं? तुम्ही आत्ता या पॉईंटला आलात की जे आत्तापर्यंतचे लोकप्रतिनिधी आहेत तिथे आपण आलोच आहोत. तर तुम्हाला असं वाटतंय का की आत्ता म्हणजे वडिलांच्या वेळेला असलेलं राजकारण, कट्टू आत्ताचं राजकारण गेल्या 10 वर्षातलं, गेल्या 3-4 वर्षातलं, ते कितपत बदललं आहे असं तुम्हाला वाटतं? माझ्या वडिलांपासूनचं राजकारण जर का विचारलं ना मला, तर एक वैचारिक लढा व्हायचा. कोणी पर्सनल होत नव्हतं त्यावेळेला. पण आत्ताचं राजकारण आपण पाहिलं तर इतकं खालच्या थराला जात आहे ना, की जे यूथ कनेक्ट होऊ पाहत आहे ना, ते विचार करतात की ह्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे खरंच ज्या व्यक्तीला काम करायचं आहे ती आज कशा नजरेने बघते आहे. मुळात हे जे काही आता घडामोडी राजकारणामध्ये झाल्या किंवा हे जे सगळं स्प्लिट झालं ते सुद्धा इतकं भयंकर होतं. म्हणजे मूळ जो पक्ष आहे, जी सुरुवात म्हणजे ज्याच्यातून होते, आज तो तुम्ही पक्ष चोरून घेऊन जाता आणि वर तो आमचाच आहे असं सांगता. हे सुद्धा किती, म्हणजे मला असं वाटतं आमचा जो मतदारसंघ आहे ना, तो कायमच ह्या डाव्या विचारसरणीचा राहिला मतदारसंघ आहे. अपवाद म्हणजे काही अपवाद वगळता तुम्हाला असं वाटतं त्यावेळेलाच तो काँग्रेस पक्षाकडे गेला. वास्तविकरित्या ही जागा ही कायमच शिवसेनेची राहिलेली आहे. ह्या शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून या ठिकाणी ह्या मतदारसंघाला मानलं गेलेलं आहे. मग आता खऱ्या अर्थानं ह्या मतदारसंघामध्ये ज्या वेळेला उद्धव साहेबांबरोबर जाण्याचा निर्णय आम्ही घेतला, तो म्हणजे त्यांच्यामध्ये आणि माझ्या वडिलांमध्ये जे मी साम्य जे मला जाणवलं ते म्हणजे असं आहे की संघर्ष आमच्या कुटुंबाने जवळनं पाहिलेला आहे. संघर्ष काय आम्हाला नवीन नाही, पण तसाच संघर्ष योगायोगाने साहेबांना करावा लागला. मला जेन्युइनली असं वाटतं की तुम्ही मुंबई आउटलुकच्या माध्यमातून तुमच्या मतदारसंघाला किंवा महाराष्ट्रातील जनतेला हे सांगणं खूप गरजेचं आहे. ते म्हणजे असं की ग्रामीण पट्टा असू दे काय, विकासापासून जे दुर्लक्षित ठेवलं जातं गावकऱ्यांना आणि इलेक्शन आल्यानंतर त्यांना ज्या भेटवस्तू वगैरे दिल्या जातात आणि जे काय असेल ते,
तो हा जो प्रकार आहे की बाबा इलेक्शनच्या दिवाळी आले, दिवाळीला इलेक्शन आलं आहे आणि आपल्याकडे हे प्रकार आता वाढायला लागले की भेटवस्तू देणं, म्हणजे साडी असेल, मिक्सर असेल, ह्या गोष्टींपर्यंत राजकारण आता आलं आहे. आणि ग्रामीण पट्ट्यातल्या लोकांना काय होतं की बाबा हे आत्ता आलं आहे, अरे दिवाळी माझी चांगली चालली आहे किंवा मला आता मिक्सर मिळाला, मला आता दिवाळीला घालायला साडी मिळाली, इथे ते संपतं. पण त्यांना ते पुढच्या 5 वर्षाचं किंवा मुलांच्या भवितव्याचं नाही कळत. तर ते तुम्ही थोडं डिस्क्राईब करून सांगणं गरजेचं आहे. काय माहिती आहे की एक तर आपली जनता ही खूप साधी आहे, त्यांना या सगळ्या गोष्टी फार कळत नसतं. पण म्हणून कुठेतरी त्यांच्या त्या स्वभावाचा फायदा उचलणं हे आजवर त्यांनी जे इथले आत्ताचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी हे जाणलेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं जनतेला खऱ्या अर्थानं आर्थिकरित्या सक्षम तर सोडूनच द्या, लाचार ठेवायचं आणि त्यांच्याकडनं अशा पद्धतीची कामं करून घ्यायची, हे आजवर त्यांनी आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये त्यांच्या केलं. पण कुठेतरी मला असं वाटतं ना की ह्या सगळ्या गोष्टी आता होणे नाहीत. आता हा बदल जो लोकांना पाहिजे तो लोकांनाच अपेक्षित आहे. म्हणजे मला वाटतं आहे बदल म्हणून नाही, पण 15 वर्षाचा संपूर्ण जर का आपण बॅकलॉग बघितला तर ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या होत नसल्या असल्या कारणाने आज प्रचंड नाराजी ह्या मतदारांमध्ये आहे की खरंच आपण कशा पद्धतीनं आता काम केलं पाहिजे किंवा आपण कोणासोबत राहिलं पाहिजे हे जनता ठरवत आहे. आणि ह्या ज्या निवडणुका आहेत ना, ह्या निवडणुका जनतेनेच आपल्या हातात घेतलेल्या आहे. पण मला आपल्या ह्या माध्यमातून खरंच सांगायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी फक्त आजचा विचार आपण न करताना आपण भविष्याचा विचार करायला पाहिजे. तरुण पिढी हे आपलं भविष्य आहे. आधीची पिढी आहे त्यांचं असं बरंचसं लाईफ त्यांनी आता हलवत असताना हे जे आत्ताची जनरेशन आहे आणि ह्याच्या पुढची जनरेशन त्यांच्याकरता आपल्या मतदारसंघामध्ये आपल्याला काय करू शकतो ना, ह्याला आपण न्याय दिला पाहिजे. त्या उमेदवाराला आपण पुढे आणलं पाहिजे असं मला वाटतं. कारण जी आपण बघितलं की 80% लोकं ही माझी मुंबई, पुणे, सुरत ठिकाणी स्थलांतर झालेले आहेत. त्या ठिकाणी ते काम करतात. मग त्याच पिढीला माझ्या गावामध्ये मला कसं आणता येतील ह्याच्यावर आपण भर दिला पाहिजे ना. जर इंडस्ट्रीज वाढतील तर ती माझी सगळी तरुण पिढी परत गावात येईल ना. आपल्याकडे पोटेन्शियल आहे, पण ते पोटेन्शियल ओळखणारी व्यक्ती फक्त पाहिजे आहे. असं नाही आहे की मी ज्या मतदारसंघात नेते तिथे काहीच करू शकत नाही. जर योग्य ते इन्फ्रास्ट्रक्चर आपण उभं करू शकलो तर आपली ही सगळी पिढी, ही सगळी लोकं आपली पुन्हा गावाकडे येतील. सणासुदीला आपली लोकं गावाला येतात. आल्यानंतर प्रत्येक व्यक्ती मला भेटून मला हे सांगतं की जर का स्नेहल दीदी तुम्ही काहीतरी वेगळं करू शकलात तर आम्हाला अतिशय आनंद होईल. म्हणजे आम्हाला पुन्हा आमच्या गावामध्ये येता येईल. हे सर्वसामान्यांचं मत आहे. म्हणजे मला त्यावेळेला इतका आनंद होतो की हे विचार फक्त माझे नाही राहिले, आता हे लोकांचे पण विचार झालेले आहेत. त्यामुळे हे कोण बोलतं की हे आपल्यातली जी पिढी आहे की हे जे नेक्स्ट जनरेशन आहे हे आज ते मत आपल्याला व्यक्त करून दाखवतं. आज आपण बघतो की नाही 40च्या आतली जी मुलं आहेत किंवा यंग जनरेशन आहे ती स्वतःचे प्रायव्हेट व्हेकल्स वगैरे घेऊन गावी जाते वगैरे. पण आजही सप्त्याला वगैरे जाणारा जो क्राऊड आहे, जो धार्मिक गोष्टींसाठी, कोणाचं दशक्रियासाठी, ज्या गोष्टींसाठी गावी जाणारा जो क्राऊड आहे तो आजही एस टीने ट्रॅव्हल करतो. आणि म्हणजे माझा प्रश्न कदाचित तुम्हाला कळाला पण असेल की इतके वर्ष आम्ही तिथनं प्रवास करतोय आणि तिथलं तुम्हाला आता मोठं पद देखील मिळालं आहे. ते आत्ता मिळालं, समजा आपण समजू शकतो काल परवा मिळालं, पण इतके वर्ष तुम्ही तिथे राज्य करताय आणि तिथे लाडकी बहीणसारखी योजना आणताय, पण तुमच्या ग्रामीण भगिनीला तिथे वॉशरूमला वगैरे जाण्यासाठी पण तिकडे सोय नाही आहे, सुविधा नाही आहे. किंवा महाडेपोमध्ये पावसाळ्यामध्ये तुम्ही आधार पण घेऊत नाही, छत नाही आहे तिथे. ह्या सगळ्यावरती तुमच्याकडे काय प्लॅन आहे? ते झालं, ते फोल ठरले त्याच्यामध्ये, हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे कोणीच, म्हणजे मी त्यांचा विरोधक नाही आहे किंवा मी त्यांचा पाठिंबा देणार वगैरे, तुमचा पण असं काही नाही आहे, मी विरोधक वगैरे. पण एक नॉर्मल नागरिक म्हणून, महाडचा नागरिक म्हणून जर मला माहिती की मला कॉलेजला तिथे इतकी मुलं येत आहेत, मला बाहेरून बस, बाहेरच्या जिल्ह्यातल्या बस तिथून जाते, तर ते महाड बस स्थानक कसं असलं पाहिजे? महाड बस स्थानक जे आहे आमचं त्याला सुद्धा असं म्हणजे जोड आहे की ते कायम एक सेंटर राहिलेलं आहे आपलं. त्याची आता अवस्था तुम्ही म्हणताय त्यामुळे मी काय वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि हे पूर्वीपासूनच चालून आलेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं कुठली तरी एक वेगळी अपेक्षा ठेवून त्या गोष्टी पूर्ण झाल्या नाही, पण ज्या गोष्टीत जास्त रस आहे कदाचित तेच डिपार्टमेंट त्यांच्याकडे आलेलं आहे. विनोदाचा भाग नसला तरीसुद्धा खरंच गंभीर परिस्थिती आहे. म्हणजे ह्याच्यावर सुद्धा एक लोकप्रतिनिधी म्हणून ते या ठिकाणी अकार्यक्षम ठरलेले आहे. ज्या वेळेला जी संधी मिळते ती संधी उचलायचं काम जर का त्यांनी केलं असतं तर मला असं वाटतं बदल घडला असता. पण त्याच्यावर अधिक न बोलता खरंच ह्या सगळ्या गोष्टी सुधारणा आपल्याला करायच्या आहेत भविष्यामध्ये. म्हणून
मी लोकांना नेहमी सांगते की आपण एकदा संधी द्या, संपूर्ण 5 वर्षामध्ये या मतदारसंघाला हेवा वाटेल असं काम माझ्या हातून नक्कीच घडणार आहे. कारण एक वेगळं स्वप्न माझ्या वडिलांनी या मतदारसंघाला घेऊन पाहिलेलं आहे आणि अर्थातच त्यांचं स्वप्न पुढे घेऊन जात असताना आणि त्याला माझं एक वेगळं विजन जोडत असताना या दोन्ही गोष्टी आपण एकत्र करून एक काहीतरी महाडला वेगळं आणि खऱ्या अर्थानं संपन्न करायचं आहे संपूर्ण ह्या मतदारसंघाला. त्याच बाबतीत मी पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे. आपण बघतो की राज्याच्या राजकारणात नेहमीच बदल हे होतच असतात, प्रामुख्याने बदल हे होतच असतात. जसं तुम्ही पण एक छोटासा बदल तुमच्या राजकीय कारकिर्दीत केलात, तर तो एक सर्वसामान्य जो ग्रामीण पट्टा आहे त्यांना तो प्रश्न आता मीडियामध्ये प्रत्येकजण TV9 किंवा ABP माझा हे बघत ते उत्तर शोधायचा प्रयत्न करत नाही. पण आज मला जेन्युइनली असं वाटतं की तुम्ही काँग्रेसमध्ये काम करत होतात, पण अचानक तुम्ही शिवसेनेमध्ये आलात, तर ते कुठून सुरुवात झाली किंवा असं काय बॅक ऑफ द माइंड काय होतं तेव्हा? असं आहे, ज्या वेळेला म्हणजे आपण ह्या आत्ताच्या म्हणजे 2019 पासून आपण पाहिलं तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं सरकार, एक स्थिर सरकार महाराष्ट्राला मिळालेलं होतं. पण ह्या पक्षांतरानंतर एक असं काही वातावरण निर्माण झालं आणि ज्या पद्धतीनं आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री म्हणून ज्या पद्धतीचं काम बघत होते, खऱ्या अर्थानं ते प्रत्येकाचे कुटुंब प्रमुख म्हणून त्या ठिकाणी काम बघत असताना हे अचानक ह्या सगळ्या गोष्टी ते आजारी असताना झालं. ते होत असताना त्याची सुरुवात आमच्या मतदारसंघातनंच पहिली झाली. त्याच्या बाबतीमध्ये असा विषय झाला की जसं मी म्हटलं मगाशी पण की त्यांचा आणि माझ्या वडिलांचा एक वेगळंच मला असं वाटतं, मी एक म्हणजे सिमिलर मला काही गोष्टी त्याच वाटतात की त्यांच्या त्या संघर्षाच्या काळामध्ये इतक्या चुकीच्या गोष्टी झाल्या की मग असं वाटलं की नाही, आज आपले वडील नसले तरीसुद्धा एक वडिलकीची थाप, एक कौतुकाची मायेची थाप त्यांनी डोक्यावर ठेवलेली आहे. त्यांच्याबरोबर आज आपण कुठेतरी राहिलं पाहिजे असा मनामध्ये ती भावना निर्माण झाली. आणि संपूर्ण त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये आमचे आधीचे जे कार्यकर्ते असतील, वडिलांना मानणारा सर्व तो ग्रुप असेल, त्याचबरोबर वरिष्ठ जे काँग्रेसचे नेते होते, त्या सगळ्यांची चर्चा करूनच हा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे असं कुठे नाही की आपण हा निर्णय अगदी झटकन घेतला आणि आपण पक्षांतर असा विषय काही नाही. आपण सगळ्यांना सोबत घेऊनच ह्या सगळ्या गोष्टी केल्या. म्हणजे मला असं वाटतं आतासुद्धा ती महाविकास आघाडीचा हा परिवार आहे म्हणून माझ्या परिवारापासून मी लांब नाही गेले, पण एक नवीन परिवाराशी जोडत असताना आम्ही सगळेजण एकत्रच आहोत. आपलं त्या तुमच्या पट्ट्यामध्ये 7 विधानसभा आहेत. म्हणजे त्या 7 विधानसभेमध्ये एकंदरीत काय वातावरण, युती आघाडी असं काय वातावरण आहे की सगळं पक्ष लेवलला वातावरण आहे? नाही, आता वास्तविकरित्या महायुतीच्या माध्यमातून काही मतदारसंघाला त्यांनी जागा सोडलेल्या आहेत. ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार असतील त्या ठिकाणी निश्चितपणानं महाविकास आघाडीच्या उमेदवारांचाच विजय होणार आहे. आणि म्हणून प्रामुख्याने जी महाड विधानसभा मतदारसंघ जो येतो त्याच्यामध्ये सर्वाधिक लक्ष हे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी घातलेलं आहे. त्याच्यामुळे कुठेतरी एक जबाबदारी एका महिलेला, मला वाटतं ज्यावेळेला माझा पक्षप्रवेश झाला त्यावेळेला पहिली उमेदवारी जी आहे ती माझी जाहीर करण्यात आलेली होती. मला असं वाटतं संपूर्ण महिला वर्गाचा हा सन्मान त्यांनी त्या माध्यमातून केला. आणि जसं मी म्हटलं ना की म्हणून जरी वडिलांचं माझ्या छत्र हरपलं तरीसुद्धा ह्या माझ्या वडिलांप्रमाणेच असणाऱ्या कुटुंबप्रमुखांनी आज ती एक मायेची ऊब जी दिलेली आहे, मग कुठेतरी तो माझा विश्वास माझ्यावर त्यांनी दाखवला आणि ती जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे. त्यामुळे येत्या विधानसभेमध्ये निश्चितपणानं त्यांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न माझा असेल. तुमच्या मतदारसंघात एक प्रश्न प्रामुख्याने पुढे येतो रोजगाराचा, त्याच्यावरती आपण बोललोच. पण आता गेल्या 10 वर्षामध्ये आपण बघतो ना की रोजगार आणि एक बळजबरी नावाचा एक प्रकार आणखी आपला इन्व्हेंट झाला तिथे, की लोकांवरती ग्रामीण पट्टा असेल किंवा मग MIDCचा पट्टा असेल त्याच्यामध्ये एक वचक निर्माण करण्याचा एक काय म्हणतात फॉर्मॅट सुरू झाला. तर तो वचक निर्माण करायचा काय प्रकार आहे? वचक काही नाही आहे. इथे कसं आहे, आपल्याला जे आता संधी मिळालेली आहे त्या संधीमध्ये ती सत्तेची मस्ती डोक्यात केलेली आहे आणि त्या सत्तेच्या मस्तीमुळे प्रत्येकापर्यंत गुंडगिरी दादागिरी करायची हे आजवरचा त्यांचा इतिहास आहे. आपण रेकॉर्ड चेक केला तर आपल्याला कळेल की त्यांची पार्श्वभूमी काय आहे. त्या खोलावर मी बोलणं योग्य नाही, कारण ज्या संस्कारात मी वाढले त्या संस्कारामध्ये मला कोणावरती वेगळी वैयक्तिक टीका करणं शिकवलेलंच नाही. पण आत्ताच्या या परिस्थितीमध्ये आजवर 15 वर्षामध्ये आपण पाहिलं तर कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून कामगारांना जे आपण रुजू करून घेतो, म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांना कमी न्याय मिळतो. बाहेरचे जे कामगार आहेत त्या कामगार वर्गाला आपण आपल्या मतदारसंघामध्ये किंवा आपल्या इंडस्ट्रीजमध्ये जागा देतो. इथपासून सुरुवात झालेली आहे.
त्यात सुद्धा कमिशन खाण्याचं काम असतं. म्हणजे कॉन्ट्रॅक्टमध्ये मुलांना लावून घ्यायचं, त्यांच्या पगारातनं सुद्धा कमिशन खाण्याची परिस्थिती ही काहीतरी नवीनच या ठिकाणी सुरू झाली. वास्तविकरित्या हे अशा पद्धतीनं कधीच आजवर जेवढे नेते या मतदारसंघाला लाभले त्यांनी आजवर अशा पद्धतीचं कधीच काम केलं नाही. म्हणजे ज्या इंडस्ट्रीज आहेत, नवीन तर सोडूनच द्या, ज्या आहेत त्यासुद्धा इथून स्थलांतर करण्याच्या विचारात राहतात. म्हणजे इतकी गंभीर परिस्थिती माझ्या मतदारसंघामध्ये आहे. म्हणून मी म्हटलं ना की मी निवडणूक लढवत असताना, मला माझ्या जनतेने संधी देत असताना रोजगाराचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, तो मला येत्या काळामध्ये बदलायचा आहे आणि तो जास्तीत जास्त निर्माण कसा करता येईल ह्याच्यावरती मला भर द्यायचा आहे. धन्यवाद स्नेहल मॅम, तुम्ही मुंबई आउटलुकला वेळात वेळ दिलात आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्या मुंबई आउटलुककडनं आणि प्रेक्षकांकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.